सकाळी सकाळी नाश्त्यामध्ये काहीतरी हलकं फुलकं झटपट होणारं आणि पौष्टिक हवं असेल तर ही मुंगलेटची रेसिपी एकदम परफेक्ट आहे। तर आज आपण दिल्लीचा फेमस स्ट्रीट फूड मुंगलेट कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अतिशय झटपट बनवून तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम पोटभरीचा नाश्ता बनवून तयार होतो। सकाळी सकाळी सगळ्यांनाच खूप घाई असते, अशा वेळी ही मुंगलेटची रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। वरून एकदम क्रिस्पी, आतून मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत असे मुंगलेट बनवून तयार होतात। तर चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर क्लिक करा, त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल। तर सगळ्यात आधी इथे आपल्याला 1 कप मुगाची डाळ भिजत घालायची आहे। तर यामध्ये आपण एक सिक्रेट वापरणार आहोत। मुगाची डाळ कपात भरताना थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे उडदाची डाळ घालायची आहे। मूग डाळीमध्ये उडदाची डाळ घातल्याने हे मुंगलेट एकदम फ्लफी आणि गुबगुबीत बनवून तयार होतात। त्यासाठी 2 चमचे यामध्ये उडदाची डाळ नक्कीच घाला। तर आता ही उडदाची डाळ आणि मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण अनपॉलिश मुगाच्या डाळीवर खूप सारी डस्ट असते, त्यामुळे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्वच्छ पाणी घालून डाळ बुडेल इतपत पाणी घालायचं आणि रात्रभर आता हे मी भिजण्यासाठी ठेवून देणार आहे। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल हे मूग डाळ अगदी छान अशी भिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल यावरती फेस वगैरे आलेला नाही। याचं कारण आपण ही मूग डाळ अगदी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतलेली होती। तर आता यावरचं पाणी आपण बाजूला एका ग्लासमध्ये काढून ठेवूया, कारण या बॅटरमध्ये आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपण हेच पाणी वापरणार आहोत। मूग डाळ इथे आपल्याला धुवून घ्यायची नाही। तर आता ही मूग डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर इथे मी मिक्सरचं भांडं मोठं घेतलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण डाळ एकाच वेळी काढून घेणार आहे। तुमचं जर छोटं भांडं असेल तर 2 बॅचेसमध्ये काढून घेऊ शकता। तर आता यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण ठेवू शकता। त्यानंतर अर्धा इंच इथे आपल्याला आलं घालायचंय। आलं छान असं किसून घालायचं, म्हणजे छान असं दळलं जातं। त्यानंतर 1 चमचा यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरला आपल्याला हे छान असं बारीक दळून घ्यायचं आहे। तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी इथे आपण जे बाजूला काढून ठेवलेलं होतं मूग डाळ भिजवलेलं तेच पाणी वापरायचं आहे। तर साधारण यामध्ये मी पाव कप पाणी दळते वेळेस वापरलेलं आहे। तर पहा, ही डाळ मी इथे अगदी फाईन अशी दळून घेतलेली आहे। एकदम फाईन असं दळून घ्यायचं आहे, खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचंय आणि आता यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स घालून घेऊया। त्यासाठी इथे मी बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। हे संपूर्ण भाज्या या बॅटरमध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या बॅटरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या सुद्धा घालू शकता। यामध्ये तुम्ही मशरूम घालू शकता, स्वीट कॉर्न घालू शकता, तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा यामध्ये घालू शकता, किंवा नसेल आवडत तर स्किप सुद्धा करून टाकू शकता। त्यानंतर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी 2 चमचे पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर 1-2 मिनिटे आपण एकाच डायरेक्शननी छान असं फेटून घेऊया, म्हणजे बॅटरमध्ये आपल्याला खूप जास्त सोडा वगैरे घालण्याची गरज लागत नाही। तर हे बॅटर मी छान असं फेटून घेतलं। थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि यासोबत खाण्यासाठी एक चटपटीत अशी चटणी सुद्धा बनवून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यात मूठभर कोथिंबीर घातलेली आहे, त्यानंतर अर्धा इंच आलं घालायचंय, 2 चमचे फुटाण्याची डाळ घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचंय आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचंय। दही घातल्याने या चटणीचा रंग अतिशय सुंदर येतो आणि छान असा चटपटीतपणा सुद्धा येतो। तर आता ही चटणी आपण मिक्सरला वाटून घेऊया। तर तुम्ही बघू शकाल ह्या चटणीला कलर किती सुंदर आलेला आहे। तर इथे आपली मुंगलेट सोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे। तर आता आपण मुंगलेट तयार करून घेऊया। मुंगलेट तयार करत असताना एकाच वेळी संपूर्ण बॅटरमध्ये खायचा सोडा किंवा इनो घालायचा नाही। अर्धा बॅटर आपल्याला एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो घालायचं आहे। अर्धा चमच्यापेक्षाही थोडंसं कमीच इनो मी इथे घातलेलं आहे, कारण यामध्ये आपण उडदाची डाळ घातलेली आहे, त्यामुळे हे मुंगलेट अगदी फ्लफी बनवून तयार होतात। फक्त पाव चमचा इनो घालायचा, 1 चमचाभर पाणी घालायचं। इनो ॲक्टिवेट झालं का एकाच डायरेक्शनने फिरून झटपट मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला ह्याचं मुंगलेट तयार करून घ्यायचं आहे। इनो मिक्स केल्यानंतर खूप जास्त वेळ बॅटर ठेवायचं नाही, लगेचच आपल्याला ह्याचं मुंगलेट तयार करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर इनो, सोडा काही घालायचं नसेल तर हे बॅटर तुम्ही रात्रभर फर्मेंट होण्यासाठी सुद्धा ठेवून घेऊ शकता।
तर आता मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये 1 चमचाभर बटर घातलेलं आहे। तर हे मुंगलेट आपण एकदम स्ट्रीट स्टाईल बनवणार आहोत, त्यासाठी यामध्ये मी बटर घातलेलं आहे। तुम्हाला बटर घालायचं नसेल किंवा आवडत नसेल तर तेल घातलात तरी देखील चालणार आहे। बटर घालून सगळीकडे छान असं पसरून घ्यायचं। त्यानंतर तयार केलेलं मुंगलेटचं बॅटर आहे ते यावरती छान असं जाडसर पसरून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ पसरवायचं नाही, छान असं जाडसर पसरून घ्यायचं। आणि बॅटर छान असं पसरवून झाल्यानंतर यावरती आपल्याला बीटरूटचे लांब लांब लच्छे कट करून घेतलेले आहेत ते यावरती आपल्याला सजवून घ्यायचे आहे। कारण स्ट्रीटवर जे मुंगलेट बनवले जातात त्यावरती सुद्धा असेच बीटरूटचे लच्छे छान असे गार्निश केले जातात। तर बॅटर ओलसर असतानाच यावरती गार्निश करून घ्यायचं, म्हणजे ते अगदी व्यवस्थित असे चिटकले जातात। आणि एक 5 ते 6 मिनिटे आपल्याला हे झाकण लावून वाफवून घ्यायचं आहे। वरची भाजी छान अशी कोरडी झाली का तुम्ही बघू शकाल हे मुंगलेट किती छान असं फ्लफी झालेलं आहे, एकदम गुबगुबीत असं झालेलं आहे। त्यानंतर आता यावरती आपण परत 1 चमचाभर बटर घालून घेऊया, कारण मुंगलेट आपण स्ट्रीट स्टाईल करतोय त्यासाठी यामध्ये बटरचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो। जसं की मी तुम्हाला आधी सांगितले, तुम्हाला जर बटर वापरायचं नसेल तर तेलाचा सुद्धा वापर करू शकता। तर आता हे मुंगलेट आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे मुंगलेट शेकून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही याचा आवाज ऐकू शकता, किती क्रिस्पी असं बनून तयार झालेलं आहे। दुसऱ्या साईडने देखील असंच छान क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचे आणि एक 4 ते 5 मिनिटानंतर परत हे आपण परतून घेऊया। तर तुम्ही बघू शकाल खालच्या बाजूने देखील एकदम असं क्रिस्पी बनून तयार झालेला आहे। आणि आता यावरती आपण हलकेसे कट्स लावून घेऊया, खूप खालपर्यंत लावायचे नाही, वरचे वर कट्स लावून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही बघू शकाल कट्स लावते वेळेस हे वरून किती क्रिस्पी असं बनून तयार झालेलं आहे। आणि परत यावरती आपण अर्धा चमचा बटर घालून घेऊया, म्हणजे मुंगलेटच्या आतपर्यंत बटर हे जातं आणि एकदम स्वादिष्ट चविष्ट असं हे मुंगलेट बनवून तयार होतं। स्ट्रीटवर सुद्धा असंच कट्स लावून हे तयार केलं जातं। गार्निशिंगसाठी वरती थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर आता हे आपण काढून घेऊया। तर पहा अगदी सहज हे निघते, अजिबात तुटत नाही। तुम्हाला जर हे तुटेल की काय अशी भीती वाटत असेल तर डायरेक्ट कढई उचलून तुम्ही ताटेवरती हे काढून घेऊ शकता। तर इथे आपलं अतिशय पौष्टिक आणि हलका फुलका, वरून एकदम क्रिस्पी, आतून मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत असा दिल्लीचा फेमस स्ट्रीट फूड मुंगलेट बनून तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा हे मुंगलेट एकदा तरी घरी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील ही मुंगलेटची रेसिपी नक्कीच आवडेल। आणि महत्त्वाचं म्हणजे पचायला एकदम हलका फुलका आहे, झटपट बनवून तयार होतो आणि शिवाय खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे। तुम्ही हे मुंगलेट मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता, दिवसभर सुद्धा हे असेच मऊ लुसलुशीत गुबगुबीत राहतात। तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू मस्त अशाच एक चमचमीत रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।